मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी लवकरात लवकर आपल्या युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जे तात्यासाहेब आहेत ते आर्यनला म्हणत असतात की अरे तुला कशासाठी पाठवलं होतं, तू त्या मंजिरीच्या काय मागं लागलाय? अरे तुला मी ज्यासाठी पाठवलं होतं ते काम केलं का नाही? अरे तुला माहिती का त्याच्यामुळे माझ्यावर काय वेळ आली आहे? तुझ्यावर पण अशीच वेळ येईल एक दिवस. त्यामुळं तू त्या मंजिरीपासून लांब राहा. ती माहीत नाही तुला किती डेंजर बाई आहे. तर आता तो आर्यन म्हणतो की काय झालं? "अहो काहीच नाही डेंजर ती आणि हे बघा मी तिच्यापासून लांब नाही राहू शकत" असं सांगतात. तर आता आर्यन ते ड्रेस चेंज करून येत असतो. तर इकडं आता जी मंजू आहे ती मंजू तिच्या सत्यासंग बोलत असते आणि सत्य आणि मंजू आता ठरवतात की काही करून त्या आर्यनला आता ते सापडणार. कोण आहे तो मुलगा? त्याला आपण सापडून काढायचं वाघमारे असं सत्या मंजूला म्हणतो. मंजू म्हणते की सत्या आपण आता त्याची वाटच बघू. त्याचा फोन आला ना मग बघू आपण परत आता. तो मला फोन करीनच परत. तर आता सत्य म्हणतो हो वाघमारे. तर तेवढ्यात आता इकडं जो आर्यन आहे तो म्हणतो बघायचं का तुम्हाला? डॅडी साहेब हे बघा ही मंजू. तो मंजूचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो की बघा लवकरच ह्या मंजूला मी घेऊन येतो की नाही घरी, असं तो म्हणतो असतो तात्यासाहेबांना. तात्यासाहेब म्हणतात की अरे तुला माहीत नाही तो सत्या काय आहे आणि काय नाही ते. तुला अजून माहीत नाही तो सत्या कसा आहे. खूप डेंजर माणूस आहे तो सत्या. तुला सोडणार नाही तो असा तसा. अरे तो एखाद्याचं हे करायचं ठरवलं आणि त्याने सोडत नसतो कोणाला, असं म्हणत असतात. तर तो म्हणतो की मी काय कमी दिसतोय का मग तुम्हाला? मी पण त्या सत्यापेक्षा जास्त आहे आणि मी पण त्या सत्याला मग बघा माझी मंजू मी घेणारच आणि त्या सत्याला मी सोडणार नाही आहे. मंजू फक्त माझी आहे असं तो म्हणत असतो. तर आता लगेच तो म्हणतो तात्यासाहेब म्हणतात की काय बोलतोय तुला कळत आहे का? तर इकडे आर्यन इकडे निघून येतो आणि आता तो मंजूला फोन लावतो. सत्य आणि मंजू तिथंच असतात. तर आता मंजू फोन उचलते आणि म्हणते की बोल काय काम होतं आता परत का फोन केलास मला? तर तो म्हणतो की मंजू तुला खूप उत्सुकता होती ना मला भेटायची. चल मी तुझ्या घरी तुला भेटायला येत आहे असं म्हणत असतात. तर इकडं मंजू त्यांच्या घरी कुणीतरी एक माणूस बॅग घेऊन हातामध्ये येत असतो आणि सत्तर मंजूला डाऊट असतो की तो माणूस तोच आहे. तर बघूया आता पुढील भागामध्ये खरंच तो आर्यन असेल की दुसरा कोणी असेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.